नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप जबरदस्त दाखवलेला आहे. कारण आज काय होतं, पार्थ काव्याला शोधायसाठी बाहेर पडलेला असतो आणि चक्क त्याला काव्या भेटते आणि तो तिच्याबरोबर बोलतो वगैरे सगळं करतो आणि तिला कन्व्हिन्स करतो. पण तो सगळा काही त्याचा भास असतो. म्हणजे पार्थ काव्यासाठी एवढा वेडा झालेला असतो. आणि त्यानंतर इकडे जीवा जाधव सरांना कन्व्हिन्स करायचा खूप प्रयत्न करतो, त्यांच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, पण जाधव सर अखेर काही कन्व्हिन्स होत नाहीत आणि ते तिथून निघून जातात. तर त्यानंतर जीवा जाऊन देवी समोर खूप रडतो आणि त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर पार्थ सुद्धा आणि नंदिनी सुद्धा मानिनीला खूप खूप विचारतात की अखेर काव्याची अशी काय गोष्ट आहे की त्या घर सोडून निघून गेलेल्या आहेत. तर आता मानिनी अखेर त्या दोघांना ती गोष्ट सांगते. पण तेवढ्यातच इकडे क्लासरूम मध्ये शॉर्ट सर्किटमुळे सगळीकडे आग लागते आणि तेव्हा अनिशा पार्थला तिथे बोलावून घेते आणि पार्थ आता काव्याला म्हणजे काव्य आता ते ट्विन वॉच आणायसाठी तिचं ते ट्विन वॉच विसरलेलं असतं ते आणण्यासाठी त्या आगीमध्ये आत जाते आणि तेव्हा पार्थ तिथं येतो आणि तिला वाचवायसाठी तो आतमध्ये जातो आणि तिला बाहेर घेऊन येत असताना एक जळता मोठा रॅक त्याच्या अंगावरती पडतो आणि तो काव्याला तर वाचवतो, पण तो रॅक स्वतःच्या अंगावरती झेलतो आणि तो अखेर आता बेशुद्ध पडलेला आहे. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. मानिनीने विचारल्यानंतर नंदिनी सांगते, अहो आई, काव्याने माझ्यापासून तर कधीच काही लपवलं नाही. तर मानिनी म्हणते, आता हे बघ ना, युगने ना त्याच्या बाबतीत जे काही घडलं त्याला ते त्याच्या आईशी बोलावंसं नाही वाटलं. अचानक त्याने तुझ्यापाशी शेअर केलं आणि काव्या तर तुझी सख्खी बहीण आहे आणि ती पण सगळं काही शेअर करत असेलच ना तुझ्यासोबत. म्हणूनच म्हटलं तिचे मित्रमैत्रीण कोण असतील हे तुला माहितीच असेल. तर नंदिनी म्हणते, हो माहिती आहेत तशा. एक अनिशा आहे आणि एक जीविका आहे. बस या फक्त 2 मुलींचीच नावं मी ऐकलेली आहेत तिच्या तोंडून आणि बाकी फार मैत्रिणी नव्हत्याच तशा तिला. तर मानिनीला थोडीशी शंका येते आणि ती विचारते, जीविका हे नाव कधी ऐकलेलं नाही. अनिशाबद्दल तर ऐकलेलं आहे, तिची जवळची मैत्रीण आहे, ती आपल्या घरी सुद्धा येत असते. पण जीविका कोण आहे? तर आता नंदिनी सांगते, हो ते लग्नाआधी ना ती बऱ्याच वेळा तिच्या संपर्कात होती, पण आता एवढ्या दिवसात तिचं नाव नाही ऐकलं मी. आमच्याच आयुष्यामध्ये ना एवढी उलथापालथ झालेली आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणाचा विचार करावं हे सुचलंच नाही आम्हाला आणि बऱ्याच दिवसात मी तिचं नाव सुद्धा नाही ऐकलेलं. तर मानिनी विचारते, या जीविकाला तू भेटलेली आहेस का, किंवा असं कोणी जे आहे की त्या जीविकाला ओळखतं? तर नंदिनी सांगते, नाही मी सुद्धा भेटलेले नाही आणि असं कोणी सुद्धा माझ्या माहितीमध्ये नाही आणि अशी चौकशी सुद्धा कधी करावीशी नाही वाटली मला. कारण ना काव्या एक वेळ जगापासून सगळी गोष्ट लपवेल, पण माझ्यापासून कुठली सुद्धा गोष्ट लपवणार नाही, असं ठाम विश्वासाने ती सांगत असते आणि म्हणते, हल्ली इतर कोणावरती विश्वास ठेवावासाच वाटत नाही, पण माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. तर मानिनी आता शंकेनेच विचारते, इतर कोणावरती विश्वास ठेवावासा वाटत नाही म्हणजे काय? तर नंदिनी सांगते, म्हणजे इतर कोणी जर काव्याबद्दल काही बोललं ना तर मी त्यांच्यावरती विश्वास नाही ठेवणार, तर काव्यावरती विश्वास ठेवणार, असं म्हणायचं होतं मला. तर मानिनी विचारते, आणि हा विश्वास जो काही आहे तो डोळेसपणे आहे की आंधळेपणाने आहे? तर नंदिनी विचारते, त्याने काय फरक पडतो? तर मानिनी म्हणते, तसं नाही, आजकाल ना कोण कधी कसा विश्वासघात करेल काही सांगता येत नाही. तर नंदिनी सुद्धा म्हणते, ते मात्र खरं आहे, कारण आत्ताच तिचा जीवाकडून सुद्धा विश्वासघात झालेला असतो. तर आता इकडे मित्रांनो पार्थ काव्याला शोधतच असतो आणि तो शोधत असताना समोर चक्क त्याला काव्या दिसते आणि काव्या दिसल्या दिसल्या तो धावत धावत काव्या काव्या करत असं तिच्या जवळ जातो आणि तिच्यावरती ओरडूच लागतो, अहो काव्या, तुम्हाला काय वेड लागले का? अहो कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला आणि फोन सुद्धा घेऊन जाता येत नाही का तुम्हाला तुमचा? तर काव्या त्याला म्हणते, अहो हो हो शांत व्हा ना, किती ओरडताय, काय झालं एवढं चिडायला? तर पार्थ म्हणतो, अहो चिडू नको तर काय करू काव्या? अहो तुम्हाला कळतंय का, तुम्ही घरात नाही म्हटल्यानंतर नको नको ते विचार आले माझ्या डोक्यामध्ये. अहो बंगल्याबाहेर ना रिक्षावाल्यापर्यंत ते इथपर्यंत मी तुमचा फोटो दाखवत सगळ्यांना शोधत आलोय तुम्हाला, कुठं कुठं नाही शोधलं तुम्हाला, आणि तुम्हाला फोन घेऊन याला काय प्रॉब्लेम होता सांगा ना, बोला. तर काव्या म्हणते, मला बोलू द्याल तर मी बोलेन ना.
तर पार्थ म्हणतो नाही नाही सॉरी, आता तुम्ही बोला. तर काव्या म्हणते विसरले मी माझा फोन. आणि विसरू शकतं ना माणूस. तर पार्थ म्हणतो असं कसं विसरू शकता काव्या तुम्ही, आणि माझ्या मनाची घालमेल कळत नाहीये का तुम्हाला? मगाशी मी आलो होतो तुमच्याकडे क्लायंटला भजी खायची आहे म्हणून, तर पहिल्यांदा म्हणालात नाही, नंतर अचानक आलात, आणि ते झाल्यानंतर अचानक घराच्या बाहेर निघून गेलात. अहो मला नाही तर कमीत कमी तुम्ही आईला तर सांगून निघायचं होतं ना घराबाहेर. तर तेव्हा काव्या शांतच असते. तर पार्थ परत तिला म्हणतो अहो काव्या मी काय विचारतोय तुम्हाला? तर काव्या म्हणते काय गरज आहे? नाही म्हणजे मी घरातून न सांगता जर बाहेर पडले तर काय बिघडतं एवढं? तर पार्थ म्हणतो काव्या काय बिघडतंय म्हणजे काय, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? अहो एवढं कसं काय कॅज्युअल राहू शकता तुम्ही? मागच्या वेळी सुद्धा तुम्ही घर सोडून गेला होतात, सगळीकडे शोधलं मी, सगळीकडे होतात कुठे तुम्ही? माहेरी. आणि आत्ता सुद्धा मी असं तो म्हणत असताना काव्या मध्येच म्हणते एक मिनिट, आत्ता तुम्ही मला असं सांगू नका की मला शोधायला आत्ता सुद्धा तुम्ही माझ्या घरी गेला होतात. तर पार्थ सांगतो काव्या मी जाणारच होतो, पण मी तुमच्या आईंना फोन करून विचारलं की काव्या आहेत का घरामध्ये, आणि त्या म्हणाल्या की नाही. मग शोधत शोधत इथपर्यंत आलेलो आहे. अशक्य आहात काव्या तुम्ही, अशक्य. तर काव्या म्हणते मी अशक्य नाहीये तर तुम्ही अशक्य आहात. अहो एवढा आटापिटा करून शोधायची मला काय गरज आहे? कुक्कुलं बाळ आहे का मी? माझी घरी येईन मी. तर पार्थ म्हणतो अहो तुम्ही घरी आला असता, पण केव्हा? तोपर्यंत मी काय विचार करायचा? कुठे शोधायचं तुम्हाला? मला कसं कळणार? तुम्ही घराच्या बाहेर पडलेले आहात, घरी परत येणार आहात किंवा नाही येणार? तुमच्या रूम मध्ये गेलो तर तिकडं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं, सगळीकडे कपडे पडले होते. काय काय विचार करायचा मी? सांगा ना तुम्हीच सांगा. तर काव्या जरासं जोराने ओरडते, म्हणते बास देशमुख, तुम्ही खूप ओरडलात माझ्यावरती, आणि अजून जर ओरडलात ना माझ्यावरती तर आत्ताच इथे मी ढाय मोकळून रडेन, आणि मग इथल्या सगळ्यांना असं वाटेल की तुमच्यामुळे मी रडतेय. सगळेजण तुम्हाला रिमांडवरती घेतील. मग तुमचं जे काही होईल ना ते माझ्या बघण्यालायक असेल, पण तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं असेल. मग त्याला ना मी काही नाही करू शकत. बोला रडू का मी? रडू का? तर पार्थ म्हणतो नाही नाही नको नको. तर काव्या म्हणते नाही रडतेच मी. तर पार्थ म्हणतो नाही नाही नका काही रडू नका, मी हे बघा शांत झालेलो आहे, तुम्ही नका रडू, हे बघा हे घ्या, असं म्हणून तो आपल्या खिशामधला रुमाल काढून तिला देतो. तर रुमाल बघितल्यानंतर काव्या मोठमोठ्याने हसूच लागते. तर पार्थ आता तिच्याकडे बघून म्हणतो हे काय तुम्ही हसताय? आता तर तुम्ही मला धमकी दिलीत ना की मी रडेन म्हणून. तर काव्या म्हणते अहो तुमच्या साधेपणावर, भोळेपणावरती हसले मी, असं म्हणून ती परत मोठमोठ्याने हसू लागते. तर पार्थ तिला म्हणतो हे बरं आहे तुमचं, दुसऱ्याला आधी टेन्शन द्यायचं आणि मग हे असं हसत बसायचं, याला काय अर्थ आहे? तर काव्या म्हणते अहो देशमुख, आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असा अर्थ नसतो शोधायचा. काही गोष्टींच्या मध्ये अर्थ नसतो तर गंमत असते, ती गंमत आपल्याकडे ठेवायची आणि पुढे जायचं, दॅट्स इट, सिम्पल आहे. तर पार्थ म्हणतो तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही आता जे काही वागलात ते हसण्याजोगं आहे? अहो काव्या मी जेन्युअनली बोलत होतो. तर आता काव्या का असं त्याला विचारते? तर पार्थ म्हणतो कारण ना मला तुमची काळजी वाटते. अहो किती दिवस झालं आपण एका रूम मध्ये नाही राहत आहोत. माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं माझ्यावरती फिसकारणं, मला आर्किटेक्ट बोका बोलणं, तो क्यूट चष्मा लावून अभ्यास करणं, अहो काव्या हे सगळं काही मिस करतोय मी. आणि काव्या तुम्ही मला आता एक प्रॉमिस करा की तुम्ही घरी गेल्या लवकरात लवकर ते तुमचं गेस्ट रूम मधलं सगळं काही सामान आहे ना ते आपल्या रूम मध्ये शिफ्ट कराल. तुम्ही या, हवं तर तुम्ही माझ्यावरती चिडा, माझ्यावरती रागवा, भांडण करा, वाद घाला, मला सगळं चालेल, पण लवकरात लवकर आपल्या रूम मध्ये या. असं तो बोलत असतो तर काव्या मात्र शांतच असते. तर पार्थ पुढे म्हणतो ते काही नाही, आता आपण लगेच घरी चाललोय आणि तुमचं गेस्ट रूम मधलं सामान जे काही आहे ना ते आपल्या रूम मध्ये आणून ठेवणार आहोत, आणि वाटलंच ना तर मी खाली झोपायला तयार आहे, नाहीतर मी दरवाजाच्या बाहेर वॉचमन म्हणून जागायला सुद्धा तयार आहे, पण आता आपण घरी चाललेलो आहे, असं तो बोलत असतो. आणि वळून बघतो तर तिथून काव्या परत गायब झालेली असते, आणि तो एकदमच काव्या असं जोराने ओरडतो. तर तेव्हा सर्वजण त्याच्याकडे बघतात, तर पार्थ सॉरी सॉरी असं त्यांना म्हणतो, आणि पार्थ म्हणतो भास झाला का मला, असं म्हणून तो परत आता तिला शोधू लागतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा अजून सुद्धा जाधव सरांच्या समोर हात जोडून उभा असतो आणि त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो त्यांच्या हक्काचा घास हिरावून घेऊ नका सर, त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छप्पर नका हिरावून घेऊ प्लीज, मी
रिक्वेस्ट करतोय सर तुम्हाला. तर जाधव सर म्हणतात, वेल आय डू रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण मी कुठलीही जागा घेतो ना तेव्हा फक्त मी माझ्या फायद्याचा विचार करतो. ते डील साईन करताना तुम्ही जर आला असता ना तर कदाचित मी काही विचार केला असता. यू नो व्हॉट, ऍक्च्युली तुम्ही ते पेपर अगोदर जरा बघून घेतले असते, ती जागा बघून आला असता तर हे सगळं काही इथपर्यंत आलंच नसतं. तर जेव्हा म्हणतो मान्य आहे ना सर, चूक झालेली आहे माझी. अहो चूक कसली, खूप मोठा गुन्हा केलेला आहे मी, पण हे सगळं करताना मी गृहीत धरलेलं होतं की सगळं काही व्यवस्थितच होईल सर. तर तेव्हा जाधव सर म्हणतात, व्हॉट, तुम्ही गृहीत धरलेलं होतं? अहो मिस्टर जन्मेजय देशमुख, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करताना जर तुम्ही गोष्टी गृहीत धरणार असाल ना तर तुम्ही जगामधले सगळ्यात मोठे मूर्ख आहात. सक्सेसफुल बिझनेसमन म्हणून विक्रम देशमुख हे तुमचे वडील आहेत हे जेव्हा मला कळालं ना तेव्हा मला वाटलं की तुमच्यामध्ये सुद्धा तेच टॅलेंट, तेच कॅलिबर, तीच हुशारी असेल. पण एका कॉलेज मधल्या मित्राकडे कॅन्टीन करता उधार मागतात ना तसे वागताय तुम्ही. हे असे छान छान कपडे घालून, कोट घालून बिझनेस नाही हो करता येत, त्याच्यातला पॅशन असावा लागतो. असं सर्व काही सांगून ते आता कारमध्ये बसतात. तर जेव्हा अजून सुद्धा त्यांना सोडत नाही, म्हणतो सर करेक्ट आहे तुमचं, एकदम करेक्ट आहे. म्हणजे तुमचं माझ्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन एकदम करेक्ट असेल, रादर करेक्ट आहे, मी मान्य करतो. पण आज मी तुमच्यासमोर एक बिझनेसमन म्हणून उभा नाहीये ना कोणतं डील करायला आलेलो आहे. माझ्या बायकोसाठी फक्त एकच गोष्ट मागायला आलेलो आहे आणि ते म्हणजे ना तिचं आनंद निवास. प्लीज सर, तुम्ही माझ्याकडे काही सुद्धा मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, लगेच द्यायला तयार आहे. फक्त माझ्या बायकोचं स्वप्न आणि तिचं जगणं मागू नका सर, प्लीज सर प्लीज, असं म्हणून तो परत त्यांच्यासमोर हात जोडतो. तर तेव्हा जाधव सर म्हणतात, तुम्हीच तुमच्या बायकोचा निष्काळजीपणाने तुमच्या बायकोच्या जगण्याचा व्यवहार केलातच ना, मग हे असं आता इमोशनल होऊन पाया पडायला काय अर्थ आहे? हे बघा, मला एका अर्जंट मीटिंगला जायचंय असं म्हणून ते ड्रायव्हरला सांगतात, चल रे. तर तेव्हा जेव्हा परत परत रिक्वेस्ट करू लागतो, सर प्लीज एकदा शेवटचं प्लीज सर, सर ऐकून तरी घ्या ना सर, असं तो बोलत असतो. तर जाधव सर अखेर तिथून निघून जातात. तर आता जेव्हा अखेर हतबल होतो तर इकडे आता घरामध्ये मानिनी देवासमोर हात जोडून उभी असते आणि मनात म्हणत असते, पार्थच्या आयुष्याचं भलं कर रे देवा. इतक्यात आता पार्थ तिथं येतो आणि मानिनीला म्हणतो, अगं आई, काव्या आल्यात का ग? आणि तो काव्या काव्या अशी हाक मारू लागतो. तर मानिनी म्हणते, अरे नाही आली ती, आणि तू काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? तर पार्थ अक्षरशः धापा टाकत असतो आणि म्हणतो, आई मी सगळीकडे शोधलं ग, त्यांना त्या कुठं सुद्धा नाही सापडल्या. तर मानिनी त्याला बसवते आणि म्हणते, अरे तू बस, तू ठीक आहेस ना? तर पार्थ थोडासा शांत होता आणि म्हणतो, आई मी ठीक आहे. तर मानिनी म्हणते, काय ठीक आहे? अरे काय अवस्था झाली बघ तुझी, अरे काव्याला शोधत फिरत होतास का? तर पार्थ म्हणतो, अगं आई हो, सगळीकडे शोधलं, काव्या सापडल्याच नाहीत मला. काव्या कुठं असतील आणि काय करत असतील? तर मानिनी त्याला म्हणते, तू जरा शांत हो आणि हे घे पाणी पी. आणि तिने पाणी दिल्यानंतर आता पार्थ पाणी पिऊ लागतो. तर पार्थ आता परत तिला विचारतो, आई सांग ना कुठं गेल्यात त्या? तर आता नंदिनी सुद्धा तिथं येते आणि पार्थ, आई नंदिनी कुठे दिसत नाहीयेत असं ती विचारते आणि मला आल्यापासून ती कुठेच दिसली नाही आणि मी सगळीकडे शोधलं, गेस्ट रूम मध्ये सुद्धा पाहिलं, तिथे सुद्धा नाहीये, कुठे गेलेली आहे काव्या? असं तिने विचारल्यानंतर आता पार्थ उठून उभा राहतो आणि मानिनी काहीच बोलत नसते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, घर सोडून गेलेल्या आहेत त्या. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला मात्र मोठा धक्का बसतो आणि ती काय असं धक्क्यानेच विचारते, अहो आणि असं कोण म्हणालं तुम्हाला? असा ती प्रश्न करते. तर पार्थ तिला म्हणतो, आईने काहीच सांगितलं नाही का तुम्हाला? तर मानिनी मात्र आता आपले डोळे चोरत असते आणि एकदा खाली आणि एकदा पार्थकडे बघत असते. तर नंदिनी म्हणते, काहीच सांगितलं नाही आईंनी मला. आणि असं ती आता मानिनीला विचारणार असते तर तेव्हा मानिनी तिथून निघूनच जात असते. तर आता पार्थ म्हणतो, म्हणजे तिला थांबवतो आणि विचारतो, आता आई कोण लपवाछपवी करतय? अगं सांग नाही. तर तेव्हा नंदिनी आता थोडंसं मोठ्या आवाजातच तिला विचारू लागते, आई खरं खरं सांगा, नक्की काय झालंय मला सांगा तुम्ही. तर पार्थ आता परत तिला विचारतो, आई सांग ना, अगं तुझ्या मनात जे काही आहे ते सांग. तर मानिनी म्हणते, अरे तुम्ही दोघंही मला असे चिमटीत पकडू नका, काव्या कुठं आहे हे मला माहिती नाहीये.
तर पार्थ विचारतो पण का गेल्यात हे तर माहिती आहे ना तुला आई. तर आता मानेनी शांत बसते. तर पार्थ परत विचारतो अगं सांग नाही काय चाललेलं आहे तुमच्या दोघीमध्ये. तर नंदिनी सुद्धा आता घाबरते आणि मानिनीला म्हणते आई प्लीज आता जे काही आहे ते मला सांगून टाका प्लीज. एक गोष्ट मला चांगली माहिती आहे की असं काही झालं नसताना काव्या घर सोडून अशी जाणार नाही. प्लीज जरा विश्वासात घेऊन सांगा ना आम्हाला काय झालेलं आहे. तर असं ती विचारत असताना इतक्यातच देवासमोरचा जो बल्ब असतो तो बंद चालू होऊ लागतो आणि तेव्हा हे तिघे सुद्धा त्या बल्बकडे बघू लागतात. तर आता इकडे क्लासमध्ये सुद्धा म्हणजे अनिशा आणि काव्या खाली येत असतात. तर तेव्हा अनिशा काव्याला म्हणते अगं काव्य हा काय प्रकार आहे. सकाळी सुद्धा पॉवर ट्रिप झाली आणि लायब्ररीमध्ये बसलो होतो तर तिथे सुद्धा लाईट फ्लिक व्हायला लागल्या. तर काव्या म्हणते अगं आजचा दिवसच खराब आहे ग अनिशा बाकी काही नाही. तर अनिशा म्हणते नाहीतर काय पण अगं आपण इतकी फीस भरतो ना पण मग मेंटेनन्सच्या नावावरती नुसती बोंबा आहे यांची. आणि जाऊ देत आपण जाऊयात घरी चल. तर असं तिने म्हटल्यानंतर काव्या एकदमच म्हणते नाही नको आपण इथेच बरे आहोत. बाहेरपेक्षा इथे किमान शांतता तरी आहे. बाहेर गेलो ना की परत तेच पार्थ देशमुखांचा हसरा चेहरा, आमच्या परत जाणाऱ्या अंतरामुळे त्यांचं अस्वस्थ होणं आणि मानिनी काकूंचा संशय. तर आता अनिशा म्हणते त्या मानिनी काकूंना ना त्या सुनीता नावाचा डास चावलाच का हे मला कळत नाही. अरे देवा तुला 10 नारळ फोडेन मी फक्त त्या मानिनी काकूंचं डोकं ताळ्यावर येऊ देत रे बाबा. असं म्हणून ती आता खाली निघून जाते. तर तेव्हा काव्या सुद्धा आता खाली जाऊ लागते. तर आता इकडे जीवा अखेर मंदिरात येतो आणि मंदिरामध्ये येऊन तो देवीसमोर एक सारखा घंटा वाजवू लागतो आणि देवीसमोर उभा राहून देवीला म्हणतो आज मला उत्तर हवं आहे. तू तुझ्या सगळ्या लेकरांच्या वरती माया करतेस, प्रेम करतेस, मग मी काय सावत्र मुलगा आहे का तुझा. आणि माझ्या बाबतीत असं काय झालेलं आहे. मी नाही का सुखात आनंदात नाही का राहू शकत. जगभरातलं सगळं दुःख माझ्याच आयुष्यात आहे का फक्त माझ्याच वाट्याला आहे का. काय केलं होतं मी असं की मोठं कुठलं पाप केलं होतं का गेल्या जन्मात. असं तो रडतच बोलत असतो आणि त्याची शिक्षा मी आता या जन्मामध्ये भोगतोय. नाही तसं असेल तर सांग मला, मी मेंटली प्रिपेअर राहीन. मी समजावेन स्वतःला की जीवा जर काही चांगलं होत असेल ना तर चुकूनही आनंदी होऊ नकोस. कारण आनंदी झालास ना तर अशी चपराक बसेल की सगळं काही शून्य आणि माझ्याबरोबर काहीच चांगलं होऊ शकत नाही, की मी काही चांगलं करू शकत नाही. एका मुलीवरती जीवापाड प्रेम केलं होतं मी. जे काही करता येईल ते सगळं काही केलं होतं. कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती. पण अचानक एक दिवस त्या मुलीला माझ्या प्रेमाला माझ्या आयुष्यातून हिसकावण्यात आलं. काय केलं नव्हतं मी, सगळं केलेलं होतं. दिवे सोडले होते पाण्यामध्ये. या मंदिरात इथे येऊन मी 50 दिवे लावलेले होते. काय झालं पण काहीच नाही. तरीही मी सगळं काही स्वीकारलं. म्हटलं जीवा अरे यार हेच तुझ्या नशिबात आहे. जे आहे ते गोड मानून घे. मग त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये नंदिनी आली आणि काय मुलगी आली. अगदी मी दिवा घेऊन शोधायला निघालो असतो ना तरी सुद्धा इतकी चांगली मुलगी मला मिळाली नसती. पण मग काय झालं माझ्याकडून, काय झालं नकळत का होईना तिच्या आयुष्यामधला आनंद हिरावून घेतला मी. सगळं काही संपलं. दुःखात लोटलं मी तिला. हे बघ आज तागायत मी तुझ्याकडे माझ्यासाठी काहीही मागितलं नाही आणि यापुढे मागणारही नाही. पण प्लीज आज एक मागतो, काहीही कर पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचा आनंद निवास परत मिळवून देण्यासाठी माझी मदत कर. फक्त 15 दिवस आहेत माझ्याकडे, फक्त 15 दिवस. प्लीज माझी मदत कर. मी हात जोडतो तुझ्या समोर. प्लीज असं म्हणून तो रडत खाली गुडघ्यावरती बसतो आणि जोराने रडत असतो आणि परत म्हणतो प्लीज माझी मदत कर प्लीज. तर आता इकडे क्लासमध्ये जोराने आवाज येऊ लागतो आणि सगळीकडे शॉर्ट सर्किट होतं आणि तेव्हा सर्व स्टुडंट जोराने पळू लागतात. तर तेव्हा अनिशा आणि काव्या सुद्धा पळत असताना ते मध्येच थांबतात आणि खूप घाबरतात. तर तेव्हा आता काव्याच्या लक्षात येतं आणि ती आपल्या हाताकडे बघते आणि एकदम घाबरून म्हणते अगं अनिशा माझं ट्विन वॉच. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं मरू दे तुझं ते घड्याळ, अगं इथं आग लागलेली आहे, चल पटकन. तर काव्या तिला म्हणते अगं देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे ते मला जावं लागेल अनिशा. अगं लायब्ररीतच असेल ना, मी आलेच पटकन. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं काव्या थांब जरा, इथे जीव वाचवायचं सोडून तुला हे घड्याळाची पडलीये. तर काव्या म्हणते नाही अनिशा तू थांब. असं म्हणून ती
अखेर वरच्या दिशेने धावत जाते. तर तेव्हा अनिशा सुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागते. तर इकडे वरती गेल्यानंतर सगळे पिऊन्स असतात ते सगळ्या स्टुडंटना खाली खाली काढत असतात आणि त्यामधून काव्या वाट काढत काढत वरच्या दिशेने जाऊ लागते आणि तिच्या मागे अनिशा थांब थांब असं म्हणून धावत असते. तर आता तेव्हाच त्यावेळी इकडे घरामध्ये देवासमोरचा जो बल्ब असतो तो पार्थ व्यवस्थित करतो आणि मानिनीला म्हणतो, हे बघ केला फिक्स, पण तुझं मन कसं फिक्स करू ना हेच मला कळत नाहीये. तर नंदिनी आता परत विचारते, अहो आई काय चाललंय? मी खूप दिवस झालं बघते तुमच्यात आणि काव्यात काहीतरी कुडबुड चालू आहे आणि आता वर सुद्धा तुम्ही मला तिच्याबद्दलच प्रश्न विचारत होतात. काही चूक झाली आहे का काव्याकडून? कारण मला माहिती आहे उगाच काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही नाराज होणार नाही. काय झालंय प्लीज मला सांगा ना. तर पार्थ परत आता मानिनीला विचारू लागतो, म्हणतो आई मी 2-3 वेळा तुला विचारलं, काय सलतय तुला काव्याच्या बाबतीत? आई हे बघ तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते मला सांगून टाक, तुला माझी शपथ आहे. आणि असं म्हणून सुद्धा आता मानिनी तिथून निघून चाललेली असते. तर पार्थ आता परत तिला थांबवतो आणि म्हणतो, अगं आई तू कधीपासून गोष्टी मनात साठवून ठेवायला लागलेली आहेस? अगं शपथ दिलं तरी तू सांगत नाहीयेस म्हणजे कमालच आहे तुझी. तर मानिनी त्याला म्हणते, अरे बघ पार्थ तू मला उगीच शपथेत वगैरे अडकवू नकोस. आणि नंदिनीला म्हणते, आणि तूही मला काही विचारू नकोस. तुझ्या बहिणीवरती मी का नाराज आहे हे जर आता तुम्हाला मी सांगितलं ना तर तुमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकेल. आणि असं मानिनीने म्हटल्यानंतर हे दोघे तर जाम घाबरतात. तर नंदिनी विचारते, काय? आणि पायाखालची जमीन सरकावी अशी एवढी मोठी काय चूक केली आहे काव्याने? आई बोला ना प्लीज. तर पार्थ सुद्धा म्हणतो, आई मला आता ऐकायचंच आहे काय आहे ते. तर मानिनी त्याला म्हणते, पार्थ उगीच तू हट्टाला पेटू नकोस. हे बघ काही गोष्टी न कळलेल्या चांगल्या असतात कुठल्याही नात्यासाठी. तर पार्थ म्हणतो, हे बघ आई मला हे असलं नातंच नको आहे ज्या नात्यांमध्ये लपवाछपवी होते. तर नंदिनी सुद्धा आता मानिनी समोर हात जोडते आणि म्हणते, आई प्लीज तुम्ही निदान मला तरी सांगा ना नेमकं काय झालेलं आहे. काव्याची खरंच काही चूक झाली असेल ना तर तिची मोठी बहीण म्हणून मी तिच्या वतीने तुमची माफी मागते. पण एक गोष्ट मात्र नक्की, माझी काव्या चिडखोर आहे, शार्पली बोलणारी आहे, पण खूप हळवी आहे होती मनाने आणि खरी सुद्धा आहे. तर पार्थ सुद्धा आता काव्याचीच बाजू घेतो आणि म्हणतो, आई नंदिनी म्हणतायत ते पटतंय मला. काव्या जेन्युइन आहेत, प्रामाणिक आहेत, म्हणूनच त्या मला आवडतात. तर मानिनी आता त्याला म्हणते, हो का तुझा इतका विश्वास आहे ना तिच्यावर? पण ती जशी दिसते ना ती तशी नाहीये पार्थ. आणि असं मानिनीने म्हटल्यानंतर या दोघांना तर मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता अनिशाने पार्थला फोन करून क्लासमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हा पार्थ सुद्धा तिथं धावत येतो आणि समोर बघतो तर सगळीकडे आग लागलेली असते आणि काव्या मात्र आतमध्ये आगीत सापडलेली असते. तर तेव्हा पार्थ आल्या आल्या काव्या असं जोराने ओरडतो आणि तेव्हा अनिशा पार्थला सांगते, काव्या ना तुम्ही दिलेलं ट्विन वॉच आणायसाठी लायब्ररीमध्ये गेलेली आहे. आणि आता पार्थ समोर बघतो तर काव्या चक्क त्या आगीच्या धुरामुळे वगैरे सगळ्या आगीच्या लोटामुळे बेशुद्धच पडते. तर तेव्हा पार्थ काव्या असं जोराने ओरडत आतमध्ये जातो आणि आतमध्ये जात असताना बरेचसे अडथळे त्याच्या समोर येत असतात तरी सुद्धा अखेर पार्थ काव्याजवळ पोहोचतो. तर तेव्हा काव्या थोडीशी बेशुद्ध झालेली असते. तर पार्थ तिला म्हणतो, काव्या डोळे उघडा असं म्हणून तो आपल्या जवळ तिला घेतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, पार्थ हे तुमचं घड्याळ असं म्हणून तो ते घड्याळ बघतो आणि त्यानंतर तो काव्याला उठवतो आणि चला इथून असं तिला म्हणत असताना तिला खूप त्रास होत असतो. तर अखेर पार्थ आपलं जॅकेट काढतो आणि काव्याला घालतो आणि तिला चक्क उचलून घेतो आणि तिला म्हणतो तुम्हाला काही सुद्धा होणार नाही. आणि जात असताना अखेर लायब्ररी मधला एक मोठा जळता रॅक त्यांच्या अंगावरती पडत असतो. तर तेव्हा पार्थ लगेचच काव्याला बाजूला ढकलतो आणि तो रॅक स्वतःच्या अंगावरती घेतो आणि तेव्हा तो रॅक जळता पार्थच्या अंगावरती पडतो आणि चक्क पार्थ त्याच्यामुळे बेशुद्ध होतो. तर ते बघितल्यानंतर काव्या पार्थ असं जोराने ओरडते. तर मित्रांनो आता पार्थचं काय होणार हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच कळेल. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.